नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या मजेशीर ब्लॉगमध्ये. आता हा ब्लॉग इतका मजेशीर का आहे ते तुम्हाला पूर्ण ब्लॉग पाहिल्यावरच समजेल. मी आले होते सासरच्या गावी, पण सासरचं गाव आणि माहेरचं गाव काही जास्त लांब नाही. इतकं जवळ येऊन माझी भावंडं माझ्यासाठी काही प्लॅन करणार नाही असं होणारच नाही. मग काय, भाऊ आणि मामाचा मुलगा दिशान यांनी मला संध्याकाळी भेटायचा प्लॅन सांगितला. मी पण पटकन रेडी झाले, कारण हे दोघे भेटणार म्हणजे काहीतरी धमाल असणार हे नक्की. पण मंडळी, त्यांनी मला जे सरप्राईज दिलं ना ते बघून मी खरंच शॉक झाले. आता ते सरप्राईज काय होतं हे जाणून घ्यायचं असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. संध्याकाळची वेळ आणि त्यात पिझ्झा हटला बसून पिझ्झा खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. मग आम्ही तिघेही पिझ्झा हटला पोचलो आणि एकमेकांना भेटून खूप छान वाटलं. त्यात आमची मजाक मस्ती तर सुरूच होती. आणि मंडळी, मी येण्याआधीच यांनी ऑर्डर पण देऊन ठेवली होती, त्यामुळे काय ऑर्डर केलंय हे मला काहीच माहिती नव्हतं. मग काय, ऑर्डर येईपर्यंत आम्ही मस्त गप्पा मजा मस्ती आणि भरपूर फोटोज काढले. आणि जेव्हा पण बहीण भावासोबत असते ना ती एकदम बिंदास्त असते, कारण तिला फक्त भावांनी ऑर्डर केलेलं खायचं असते. बिलचं काही टेन्शन तिला घ्यायचं नसते. आणि मी सुद्धा इथे मस्त खाण्याचंच काम करणार होते आणि मस्त एन्जॉय करणार होते. आणि इथे आता ऑर्डर काय दिलं आहे ते तुम्हाला पुढे समजेलच, आणि माझ्यासाठी सुद्धा ते सरप्राईजच आहे. आणि इथे आमची इतकी गप्पा गोष्टी चालू होती की ना मला हसायला पण खूप येत होतं. आणि चला मग आता फायनली आपली ऑर्डर यायला सुरुवात झालेली आहे. तर इथे फायनली फर्स्ट ऑर्डर आलेली आहे आणि ते सुद्धा चीज टोस्ट ऑर्डर केलेलं आहे. आणि ते सुद्धा मला खूप जास्त आवडते. असं वाटते की सगळं माझंच आवडीचं ऑर्डर केलेलं आहे. त्यानंतर दिशांनी मस्त चीझी टोस्टवर भरपूर चिली फ्लेक्स टाकले आणि त्यानंतर तो त्या चीझी टोस्टवर ताव मारणारच होता. आणि खरंच सांगते मंडळी, तो चीझी आणि क्रंची टोस्ट इतका छान लागतो ना. वरून चीझी, त्यात हलका स्पायसी टेस्ट आणि क्रंची टेक्स्चर, एकदम परफेक्ट कॉम्बो. एक बाईट घेतल्यावर पुन्हा पुन्हा खावंसं वाटत होतं. आणि आम्ही इथे मस्त चीज टोस्ट मस्त एन्जॉय करत होतो. आणि हे खाल्ल्यानंतर मग आमची दुसरी ऑर्डरसुद्धा यायला सुरुवात होती. आणि दुसरी ऑर्डर आल्यानंतर तर खरंच मी शॉकच झाले. का शॉक झाले ते तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे. दुसरी ऑर्डर आली होती पिझ्झा. पिझ्झा हटला आले तर पिझ्झा खाणार नाही असं होणारच नाही. पण इथे त्यांनी एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर 5 पिझ्झा ऑर्डर केली होती. आणि 5 पिझ्झा एकत्र पाहून तर मी खरंच शॉक झाले. कोणी असं 5 पिझ्झा एकत्र मागवतात का? तुम्ही मागवत असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि ते 5 पिझ्झा पाहिल्यानंतर मी त्यांना सांगितले, इतके पिझ्झे खाणार कोण? ते सांगायला लागले, हे 5 पिझ्झा तर काहीच नाही आहे. तू ह्या ठिकाणी आलीस की 10सुद्धा पिझ्झा खाईल, कारण ते इतके टेस्टी असतात. पण इथे ह्यांनी व्हेज नॉनव्हेज असे मागवलेले. आणि खरंच ते पाहिल्यानंतर ते मी खूप म्हणजे खूपच शॉक झाले. आणि तुम्ही इथे पाहू शकतात की व्हेज, नॉन-व्हेज असे दोन्हीही इथे पिझ्झा ऑर्डर केले होते. आणि त्यासोबतच त्यांनी कोल्ड्रिंकसुद्धा ऑर्डर केलं होतं. आणि हे इतके पिझ्झा एकत्र पाहून तर कोणीही शॉक होईल. तुम्हीही तुमच्या भावांसोबत गेले की तुम्हालासुद्धा ते असे सरप्राईज देतात का? हे नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर जेव्हा हे पिझ्झा खायला घेतले ना तर खरंच खूपच म्हणजे जास्त टेस्टी होते. आणि त्यानंतर काय, इथे सर्व जे पिझ्झा होते तिथे दिशांत आहे ते एक एक करून प्लेटमध्ये देत होता. आणि ह्या 5ही पिझ्झांचा एक वेगळा पिझ्झा हा तयार केला. तो तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे. अच्छा, तू सगळं एक एक देतो का? असं हेच बनव ना पिझ्झाचं.
आणि मग काय आम्ही तिघांनी मस्त पाची पिझ्झावरती ताव मारला आणि खरंच सांगते खूप टेस्टी होतं. आणि मग आम्ही मस्त पिझ्झा एन्जॉय केला. आणि तुम्ही सुद्धा जेव्हा माहेरी जाता तर तुमचेही भाऊ असेच तुम्हाला सरप्राईज देतात का? हे नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तेही सांगा. आणि अजून अशा छान छान रेसिपी ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. बाय बाय.